आशा द मॅजिक हा शो होणार आहे पुण्यामध्ये बालगंधर्व येथे 30 तारखेला रात्री 9 वाजता. आणि शो एकदम मस्त आहे. मी गाणार आहेत आणि आपल्या बरोबर जितेंद्र काका गाणार आहेत. आणि सगळ्यात म्हणजे स्पेशल गोष्ट जी आहे की 2014 मध्ये मी पुणे आयडॉल मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि जितेंद्र काका जज करत होते आणि त्यांच्यासोबत मी आता शो मध्ये गाणार आहे, एक स्टेज शेअर करत आहे. खूपच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ही ऍक्च्युली. आणि मध्यंतरी 4 वर्षापूर्वी मी एक शो केला होता आणि त्याच्यानंतर परत आता चान्स मिळतोय मला. सो आय एम सुपर एक्साइटेड. तू सांग, तू लहानाची मोठी पुण्यातच झाली आणि आता चेन्नईमध्ये काय करतेस? चेन्नईमध्ये मी AR रहमान अकॅडमी मध्ये मी शिक्षण घेत आहे. माझं ऍडव्हान्स करतेय शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न क्लासिकल. हा प्रवास कसा काय आला की AR रहमान कडे शिकतेस सुद्धा आणि त्यांच्याच शो मध्ये सुद्धा गातेस? काय अनुभव येतो? ऍक्च्युली अनुभव असा म्हणजे मी आधी स्टार्ट केलं माझं तिकडे ऍडमिशन वगैरे, माझं ऑडिशन झालं होतं आणि त्यांना आवडलं तर मी माझं शिक्षण स्टार्ट केलं. आणि असा एक रेकॉर्डिंग सेशन होतं, त्याच्यामध्ये 4 मुलांना गायला लावलं होतं आणि त्याच्यामध्ये मी एक गायलं. ताल मूवीचं एक गाणं आहे, ताल से ताल मिला, हेडलाईन. ओके, ग्रेट ग्रेट. आता मी तुला थोडं थांबवतो. आता आम्ही एक्साइटेड आहोत. ते ताल से ताल मिला आता आम्हाला तुमच्याकडनं ऐकायचं. सावन ने आज तो मुझको भिगो दिया, हाय मेरी लाज ने मुझको डुबो दिया. सावन ने आज तो मुझको भिगो दिया, हाय मेरे लाज ने मुझको डुबो दिया. ऐसी लगी झड़ी सोचूं मैं ये खड़ी, कुछ मैंने खो दिया, क्या मैंने खो दिया. चुप क्यों है बोल तू, संग मेरे डोल तू, मेरी चाल से चाल मिला, ताल से ताल मिला, ताल से ताल मिला. ताल से ताल मिला असं म्हणत म्हणत साक्षात टाळ्या वाजवायची इच्छा झाली आहे. आणि हा गाण्याचा जो प्रकार झाला, ताल से ताल मिला, हे झालंच आहे. आता मला उत्सुकता वाढलेली आहे. जितू भुरुक सर इकडे सोबत आहेत, त्याच्यामुळे एक गाणं झालं की मला जितू तुमच्याकडनं अपेक्षित आहे की तुमच्याकडनं सगळ्यात पहिल्यांदा मला एक गाणं छानसं ऐकायचं आहे आणि नंतर आपण गप्पा मारूया. अरे यार मेरी तुम भी हो गजब, घूंघट तो जरा ओढ़ो, मानो कहा अब तुम हो जवा, मेरी जान लड़कपन छोड़ो, जब मेरी चुनरिया ठीक आहे असं मॅजिक हा होणार आहे. आणि नक्कीच ही जी गंमत इथे येते ना, ती गंमत तुम्हाला स्टेजवर बघायला मिळणार आहे. तर जितू भुरुक सर, मी तुम्हाला विचारणार आहे की नक्की आशा द मॅजिक मध्ये काय वेगळंपण आहे, काय विशेष आहे? मी सगळ्यात प्रथम हिचं खूप कौतुक करेल की हिने जसं सांगितलं की 2014 ती स्कूलमध्ये होती त्यावेळेला आणि आता AR रहमान स्कूल मध्ये ती तिचं ऍडव्हान्स म्युझिक करिअर ती करते. त्यामुळे मला जास्त टेन्शन आहे की मी आता हिच्याबरोबर गाणार आहे. गाणी सिलेक्शन तिने इतकं भारी केलं, तिच्या वडिलांना त्याचं खूप कौतुक करायला पाहिजे. ती खूप सपोर्ट करतात तिला. आशाबाईंचे खूप वेगवेगळे पैलू तुम्हाला ह्या कार्यक्रमात ऐकायला मिळतील. म्हणजे आशाबाई तर वर्सटाईल होत्या हे जगाला माहिती आहे, पण ते हिच्याकडनं गायला आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि गाणी तर खूप उत्तम निवडलेली आहेत. त्यामुळे आणि लाईव्ह बँड ह्या प्रोग्रामचं वैशिष्ट्य तुम्हाला 12 म्युझिशियन्स लाईव्ह, सगळं गिटार, बेस गिटार, ड्रम, तबला, ढोलक, कोंगो, बोंगो, ट्रम्पेट, सॅक्सोफोन वगैरे सगळं असं सगळं भव्य दिव्य लवाजमा आहे, अत्याधुनिक साऊंड लाईट्स. त्यामुळे ते ऐकताना बघायला लोकांना ते असं म्हणजे थ्रिलिंग असतंय, गंमत येणार, सगळी मजा येणार सगळं. नक्कीच गंमत येणार. 3 तास ते कसे जातील लोकांना कळलं. अक्षरशः मला एक मृणालला प्रश्न विचारायचा आहे. मृणाल, एका बाजूला AR रहमान सरांबरोबर गातेस आणि एक दुसऱ्या बाजूला जितेंद्र भुरुक सरांबरोबर गातेस, यांच्यातला फरक काय? तुझी गंमत म्हणजे काय, तुझं एक्साइटमेंट आहे त्याच्याबद्दल? जितेंद्र काकांसोबत मी म्हणजे जेव्हा मला एवढं
नव्हतं, म्हणजे ठीक असं हा चलो मी गातीये. तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि त्यांनी मला अजून पण आठवतंय. मी परत एकदा मी पुणे अँड मध्ये मी बाहेर प्रॅक्टिस करत होती कारण माझा टर्न येणार होता आणि जितेंद्र काका चालले होते लिफ्ट मध्ये आणि तेव्हा त्यांनीच बोलले होते खूप चांगली गाते तुमची मुलगी आणि मला ते अजूनही आठवतंय. सो तो म्हणजे कम्पेअर नाही करू शकत आपण. ही इज व्हेरी डिफरंट. म्हणजे त्यांनी आता 2 लाईनी गेला असं वाटत होतं की किशोर कुमार त्यांच्या शेजारीच बसले. सो एक ऍक्च्युली म्हणजे आणि हे म्हणजे A.R. रहमान म्हणजे ते कधी इमॅजिनच नव्हतं केलं ते प्लॅटफॉर्म. ते वेगळंच आहे, ते डिफरंटच आहे. म्हणजे ते ओरिजिनल गाणी त्यांची गाणं त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणं हे डिफरंट आहे. सो दोघं वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स दोघेही आपापल्या जागेवर एक परफेक्ट आहेत. आता एक थोडक्यात शेवटचा प्रश्न दोघांना विचारतो. तुम्ही काय अपील कराल लोकांना की हा शो काय विशेष आहे? पहिलं लेडीज फर्स्ट, पहिलं म्हणून सांगशील की लोकांना काय अपील करशील तू, का लोकांनी आलं पाहिजे, काय तो वेगळं पण देणार याच्यामध्ये? याच्यामध्ये म्हणजे मी स्टार्ट पुण्यामध्ये लता मंगेशकरांपासून केलं. पहिला शो पण माझा लता मंगेशकर हिट्स असा होता. आता आशा भोसलेचं जे कन्सेप्ट आहे ते मी फर्स्ट टाइम सादर करते. म्हणजे पुण्यामध्ये फर्स्ट टाइम मी गातीये आणि माझ्या लाईफमध्ये ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम आशा भोसलेंची अशी गाणी निवडलीत की ती मी कधी एवढी ऐकलेली पण नाहीये. सो खूप असा सुंदर असा हा कार्यक्रम होणार आहे. खूप कॅबरेट सॉंग्स आणि खूप आपण म्हणजे ती गाणी आधी ऐकली आणि अचानक असं ऐकले ते एकदम असं वेगळंच फिलिंग होणार आहे. आणि मी परत एकदा सांगते लाईक आमचे डुएट्स वगैरे पण खूप मस्त आहेत. सो खूप चांगला होणार आहे हा कार्यक्रम. सर तुम्ही सांगाल काय आहे विशेष या कार्यक्रमाचा आणि लोकांना तुम्ही काय अपील कराल? अपील नक्कीच करेल की तुम्ही हा कार्यक्रम मिस करू नये, कारण तिने इतकी मेहनत घेतली या कार्यक्रमावरती. ऑफकोर्स तिच्या डॅडीनी पण. आणि लाईव्ह वाद्यवृंद जसं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यात अशा बाईंचे सगळे तुम्हाला अंग पाहायला मिळतील की याच्यात तुम्हाला गाण्यातले अंग तुम्हाला असे रॉक अँड रोल आहे, कॅबरे सॉन्ग आहे, रोमॅन्टिक सॉंग्स आहेत, अजून असे त्यांचे सोलो सॉंग्स आहेत काही, ती ऐकण्याची तुम्हाला संधी मिळते. तर तुम्ही असं मला वाटतं म्युझिक लव्हर्स लोकांनी तर ही मिस करूच नये. आणि तुमच्या मी चॅनल जिथे सर चॅनल तुमच्या मी आवाहन करायला श्रोत्यांना प्रेक्षकांना की तुम्ही तुमच्या मित्रांना फॅमिलीला सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ किंवा ह्याचा बाईट तुम्ही पाठवा की जेणेकरून तिला आपल्या पुणेकरांच्या वतीनं आपण तिला आशीर्वाद देऊयात की तिच्या पुढचा प्रवास अजून चांगला यशस्वीपणे कसा पार होईल. सर किती तारखेला हा रिलीज होतोय, किती तारखेला हा कार्यक्रम किती वाजता आहे आणि तिकीट कुठे कुठे मिळतील? याचे 30 मार्चला बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री 9:30 हा कार्यक्रम आहे. बुक माय शोला तिकीट विक्री चालू आहे. धनंजय पुरकर याची तिकीट विक्री यांच्याकडे आहे. पेपरला जाहिरात चालू आहे, त्याच्यात बुक माय शोला पुरकरांचा नंबर आहे खाली आणि बुक माय शोला पण तिकीट आहे चालू. तर तुम्ही न विसर थिएटरवरती पण तिकीट विक्री चालू आहे आणि तुम्ही या सगळ्यांनी. आम्ही वाट पाहतोय तुमच्या सगळ्यांची आणि कधी एकदा कर्टन ओपन होतोय आणि कधी असा धमाका आम्ही करतोय तुमच्या समोर, असं झालंय आम्हाला दोघांनाही. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे, तू आमचा मुलाखत घेतलीस, इंटरव्ह्यू घेतलास, आम्हाला खूप आनंद होता आणि तुझं चॅनल आम्ही सगळे पाहत असतो. आम्ही त्यावेळेला त्याचा लाईव्ह सबस्क्राईब करत असतो. तर आता आमचा इंटरव्ह्यू आणि मुलाच्या कार्यक्रमाचे हे आम्ही बघायला आता आम्ही एक्साइटेड आहोत. थँक्यू. थँक्यू.